का हो भाऊ, कशी दिली भाजी? काय मावशी, किती मोठ्या भाज्या ठेवल्या आहेत? त्यातली नेमकी कोणती भाजी पाहिजे तुम्हाला? भाजीचं नाव सांगा ना. जरा शिल्लकच दिसते मला. गोबी सांगा. गोबी काय भाव दिली? गोबी आहे 50 रुपये किलो. बापा 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 बापा, का 50 रुपये किलो? लहान नाही झाली आता तुमची? एवढाले भाव वाढवले. मग तुम्हाला किती देऊ सांगा? सांगा तर खरी, किती पाहिजे तुम्हाला? 20 रुपये किलो बस होते. 20 रुपयानं दिली तर. त्यापेक्षा एक काम करा ना, हे सगळंच घेऊन जा ना. फुकटात घेऊन जा. मी बसतो ठीक कटोरा घेऊन. काय मावशी बोलायला लावता? 20 रुपयाने मागू राहिला गोबी. गोबी पहा ना किती ताजी आहे. काय मावशी फालतू. फुकट आणि विकट नाही पाहिजे आम्हाला कोणाचं. पैशानंच घेतो आम्ही. पण एवढे बी अव्वाचे सव्वा भाव बी नाही लावायला पाहिजे ना मग. भाजी कोण राहिले तर जरासं पद्धतशीर भाव लावायला पाहिजे. हे पा मावशीबाई, तुम्ही की नाही वड्या, कोरोळा, या घरगुती भाज्या असतात की नाही, डाळ, मुगाची डाळ, सोयतोयल डाळ, त्याच करा. हे भाज्या गिज्या हे राहू द्या तुम्ही. काऊन बापा, तुला काय वाटते आम्ही ह्या भाज्या विकत नाही घेऊ शकत? म्हणजे काय वाटते काय नक्की तुले? काय म्हणणं काय आहे तुझं? की भाज्याही नाही विकत घेऊ शकत का आम्ही? आता ते तुमचं तुम्हाला माहीत बापा. मी न सांगलं तुम्हाला. आता एवढं एका गोबीच्या भाजीसाठी 30 रुपयासाठी तुम्ही एवढं नाणं गुणं करू राहिल्या गणगण गणगण. म्हणून म्हटलं मी ना, नशीन जमत नशीन बजेट तर मग हाय तर आपल्याजवळ पर्याय. असं थोडी आहे की भाजीच खा लागते की गोबीचीच भाजी खा लागते नाही. हे पाय, माझ्या नांदी काही तू येऊ नको. माझ्यासारखी वाईट बाई कोणती नाही बरं. मग सांगून ठेवतो म्हटलं. मग म्हणशील चांगलं नाही. चंपाबाई म्हणतात म्हटलं, चंपाबाई. अरे हो, तिकडे चंपाबाई म्हणू की गुंफाबाई म्हणू, मला काय घेणं आहे त्याच्यासोबत. माई भाजी भली आणि मी भला. पा तिकडे कुकडे असेल तर पा सस्त्या भावात भेटत असेल पुढे तर पुढे जा. काही भिकारी नाही म्हटलं. भिकारी नाही म्हटलं. भिकारी नाही आहे जसं पुढे जा म्हणून राहिला तर. हे काय चंपा काकू सारखी दिसते ना? वाटून तर तसंच राहिलं म्हणा, पण काय माहीत काय सुरू काय आहे नक्की. भांडण झालं का बापा? भांडली वाटतं हो बुढी कोणासोबत. हे पा आजीबाई, माझं डोकं काही किर्याक करू नका. सकाळचा टाईम आहे. जा बरं तुम्ही. पाया लागतो बापा, लागलं तर जा तुम्ही. माझं डोकं काही खाऊ नका. आजी कोणाला म्हटलं तू ना? आजी दिसून राहिली का तुला? आजी दिसून राहिली का म्हटलं? आजी गिजी नाही होऊ नको म्हणू बरं. हे पाय, माझ्या दिमाग काही सटकू नको. तू असशील तिकडे म्हाताऱ्या. स्वतः आबा दिसून राहिला आणि दुसऱ्याला म्हणून राहिला. ती अर्ध्या वयची बी नाही म्हटलं मी. जास्त बोल नको शिल्लक. काय म्हटलं सांग? काय म्हणतं? सांग काय म्हणतं? हो बाई, हे पा मी खरंच हात जोडतो बापा तुमचे. मी काही म्हटलं नाही तुम्हाला. जा बापा, फालतू काही म्हणसान अजून कल्ला गिल्ला करसान. बसा लागीन मग मला. टाकसान एखादी खोटी नाटी केस मायावर. बसा लागीन मला दुकान बंद करून. काय झालं काकू? काय काही म्हटलं का कोण? अरे भाऊ चंकी, बरं झालं तुम्हाला. हा पाय किती उपट आहे. भाजी विकून राहिला आणि एवढा उपट धंदे शोभतात काय आले? भाजी करणाऱ्याचा कसा स्वभाव गोड पाहिजे. येणाऱ्या जाणाऱ्यासोबत गोड गोड बोलायला पाहिजे. आणि हा पाय उपट. अशाने इकडे जाणार का याची भाजी? माझ्यासोबत भांडणं करू राहिला. ओ भाऊ, तुम्ही वळखत असाल तर न्या हो या मावशीला उठून. माझं डोकं सगळं किर्याक केलं या मावशीनं. अरे चाललीच. काही नवई नाही मला थांबायची त्या दुकानाजवळ आणि त्या भाज्या घ्यायची. त्याच जवळ ठेवते सडेल भाज्या आणि तोच खा करून. हो चला काकू चला. मी घरीच चाललो होतो. चला माझ्यासोबतच चला तुम्ही घरी.